रमेश, हे कोणत्या बेबी कुठे गेल्या? घरी आहेत नाही ना? माहित आहे का तुला? हो माहित आहे ना आई. आताच गेल्या सूर्यकांत ताईच्या घरी. असं सूर्यकांताच्या घरी गेल्या का? हो, तू झोपली होती ना त्याच्यामुळे तुला काही सांगितलं नाही. कुठली झोप लागते बापा. मार्जाच्या ह्या पोरी नुसत्या घरात खेळून राहिल्या, ऐकत नाही ना काही नाही, बोंबलतात मन म्हणून, झोपत नाही ना काही नाही बापा. कशा म्हणून अशीच लेटली होतं, कुठे झोप लागते? हा, आता एवढ्या दिवसानंतर भेटले तर खेळतात, मस्ती करायला मिळते सोबत राहिले तर. हो, म्हणूनच तर बेबी आलो नाही म्हणे. असे म्हणतात म्हणे मुलं की ताई वगैरे नाही आहेत, आम्ही नाही आहेत. गुड्डी पिंकी आल्या तेव्हा मग कुठं ते तयार झाले म्हणे. हो, घरी मुलं राहिले तर मुलांनाही करमते ना. मी का म्हणतो रमेश, साडी गिडी घ्यावं लागेल बेबीसाठी. हो आई, घेऊन ना घेऊ ना रमेश, मी का म्हणतो पोरांसाठी घेऊन देशील कपडे? म्हणत होते खरं मुलं का मम्मी तुलाच घेतात मामाजी, आम्हाला तर कपडेच नाही घेत. हो का? हो, तर आता मी का म्हणतो घेऊन देशील यावर्षी? बघतो आता आई. माझ्याजवळ आहेत 1000 रुपये, घेऊन देशील? आई, 1000 रुपयामध्ये कुठं होतात का दोघांना कपडे? एकालाच होतील 1000चे कपडे. अरे कोणता येऊन गेले बापा, बसायला गेली कोणता? तर थांबली काऊन नाही तू? काऊन आली? घरी कोणते काम आहेत? अशी तर बसते ना. आणि आता बेबी सोबत गेली ना, एकटी वापस आली? नाही नाही आई, एकटी वापस नाही आली, बेबी ताई पण आल्या. काऊन? कुठं आहे तर बेबी? बाथरूमला गेले आहेत. सूर्यकांत ताई घरी आहेत नाही ना. कुठे गेली बापा हे सूर्यकांत? का माहित बाबा, ताला आहे घराला त्यांच्या. आलो मग वापस आम्ही. शांताताईची इथं जातो म्हणत होती ना मग. हो जातो ना जातो. बेबी ताईला बाथरूम लागली की नाही तर म्हणून इकडे आला मग. आई मी काय म्हणते, ताईच्या इथं चालला आम्ही आता बसायला. जा ना तर. हो, तर राधा आली आहे आपल्या इथं, जेवण सांगीन म्हणत होती त्यांच्या. सांग ना बापा, सांग सांग. विचारावं लागते का त्याच्यात? नाही, विचारून घेते म्हटले. चांगलं झाला विचारले तर. सांग ना, जेवण सांग. कशाचा पाहुणचार बनवशील तर मग कोणता? आंबे आहेत ना, रस बनवीन आंब्याचा. हो, पुरी बनवून घेशील, रसपुरी, आणि हे पापड कुरवड्या फोडून घेशील. हो आई. वहिनी, बहिणी, चला ना वहिनी. हो आली आली. ठीक आहे, मग मी सांगते जेवण त्यांच्या. हो हो ठीक आहे, सांगून दे. काही किराणा सामान वगैरे लागते का? येते ना, मग सांगते. थोडा वेळ बसतो, 1 तास, आणि येतो मग आम्ही. ठीक आहे ठीक आहे. अरे कोणता एक काम कर ना, आता खूप दिवस झाले शांताताई वगैरे आपल्या इथं जेवले नाही. सगळ्यांच्याच सांगून दे जेवण मग, नाही काही? पहा बापा, आता तुम्ही तुमची इच्छा. मी का नाही म्हणणार आहो का? सांगाल तर तेही सांगते ना, शांताही सांगते ना मग आपलं सगळ्यांचं जेवण. हो, तर आता खूप दिवस झाले ना, आपण काही सांगितलं नाही आपल्या इथं जेवण. हो, खूप दिवस झाले आपल्या इथं जेवण नाही केला सगळ्यांनी तर. सांगून दे ना मग. कोणता सांगून दे सगळ्यांना. हो ठीक आहे, सांगते ना. मुलं कुठं आहेत? दिसत नाही आहेत ना. खेळत आहेत मागे. नाही, आवाज नाही येत आहे की नाही? मोबाईल बिबाईल तर नाही पकडला? मोबाईल पकडला असतील म्हणूनच आवाज नाही येत आहे. वहिनी चला ना. आले आले. काऊन वहिनी, काही काम करत होते का? नाही नाही, इकडे हॉलमध्येच बोलत होते ना. आई होत्या बसल्या, बोलत होती. मी का म्हणतो रमेश, उद्या वगैरे चालला जाशील मग कपडे घ्यायसाठी? उद्याच काय, जाऊ ना 2-3 दिवसानंतर. अरे नाही, उद्याच चालला जा. मग ब्लाऊज वगैरे शिवायला टाकावं लागेल ना. साडी घेशील तर मग घालून नाही जाईल का पोरगी साडी? आणि बेबीची काही गॅरंटी नाही जास्त दिवस थांबायची. उद्या पाऊस आला तर कास्तकारीचे कामं सुरू होतील. नाही बाबा म्हणेल, आता पाऊस आला जातो म्हणेल. म्हणून म्हणते उद्या चालला जाशील आणि घेऊन टाकाल साडी. पाहतो आता उद्या. आजी आजी. का झाला गुड्डी? आजी बबली रडत आहे. काऊन? का झाला? कशाला रडून राहिली? आजी बबली पडली, लागला तिला. तरी म्हणतच होती मी चांगले खेळा म्हणून. आता कुठं लागला ना कुठं नाही. कुठं आहे बबली, कुठं आहे? चल. काय बरं रमेश, किती लागला तर या पोरीला बापा. गिर बाई लाडू, पटपट खा, पटपट खा. दादा येईल, खाऊन घेईल मग. तुला मिळणार नाही, खाऊन दे बाई लाडू, खाऊन दे. चला, अकरा. घ्या बरं. लाडू नाही खाऊ म्हणते, घ्या खा तुम्ही. लाडू राहील उपाशी मग. नाही म्हणते, लाडू नाही म्हणते. मग खा, पटपट खा. नाही तर बघ देते मामाजींना. घे घे घे. चिवचा घास, चिवचा घास. चिवताईचा घास घे बेटा, चिवताई. बापा, राधा का करून राहिली? भांडे घासत असतील राधाताई. राहू द्या म्हटले तरी ऐकत नाही. मला म्हणतात तुम्ही लाडूला चारून द्या म्हणतात, आणि त्या बघा आता भांडे घासायला बसले असतील. अरे बाई राधा, हो, भांडे घासत असतील ना. कुठं आवाज जाईल तुमच्या इथून? कधी आली लाडू? अरे ललिता ये. झाला ना 2-3 दिवस झाला आल्या आता. हो का? माहेरी गेली होती का ललिता? दिसलीच नाही ना आता. नाही ना ताई, नाही गेली होती माहेरी जायला मिळते का मला? पाहुणे होत्या ना आमच्या घरी, पाहुणे आल्या होत्या. कोण कावेरी वगैरे आली होती का? हो, कावेरी ताई आल्या होत्या आणि मोठ्या ताई आल्या होत्या अजून. असा दोघी बहिणी आल्या होत्या का?
हो, मोठ्या ताई आल्या आधी. मग गेला आम्ही मोठ्या ताई सोबत बसायला तिकडे कावेरी ताईच्या इथं. जेवण वगैरे सांगितलं होतं. मग म्हटलं आता चला तुम्ही पण. मग आल्या त्या पण राहिल्या 4-5 दिवस. आजच गेल्या मग सकाळी. असं पाहुणे असल्या की कुठे वेळ मिळते का बाहेर जायसाठी? कामच होतात घरी. घराकडे बसायलाही नाही आणले तू. कोणाच्याच घरी नाही गेला शांतताई, फक्त त्या सूर्यकांताच्या घरी गेला 1 दिवस. काल यायचा विचार होता इकडे. येऊन म्हटलं तर मग तो हवा धुवून वगैरे नाही सुटली का, त्याच्यामुळे मग काही आला नाही. हो, कालच्या का हवा तुफान होता नाही, पण पाऊस वगैरे नाही आला. हवा तुफान होता पण पाऊस नाही आला चांगला. हो, पाऊस नाही आला. त्या मोठ्या ताईच्या गावाकडे चांगला पाऊस आहे का, म्हणून मग त्या आज म्हणतात तर जातो म्हणतात. 1 दिवस मग कपडे बिपडे घ्यायसाठीच गेलो होतो आम्ही. असं साडी वगैरे घेतले का? हो, आता उन्हाळ्याच्या नंदांना साड्या घ्याव्या लागते ना. कोण कोण गेले होते मग? मी गेली होती आणि 2 बहिणी आल्या होत्या. गेलो होता मग आम्ही आठवणीच. पूर्ण दिवस गेला तिकडे. आणि हा चिकू नाही आला का? आला ना, चिकूही आलाय. बाबा घराकडे तर आलाच नाही ना. कालच आलाय चिकू. असं कालच आलाय का? कालच जातो म्हणत माझी मोठी ननद नाही का, मग चिकू येत आहे म्हटलं तर मग थांबल्या. आज आता चिकून सोडून दिला त्यांना. नाही तर आला असता, इकडे फेरी होतीच त्याची. मग सायंकाळी कसा पावसाचाच मोसम होते. हो, कुठेही जायचं असला ना तर सकाळीच जावा. सायंकाळी हवा तुफान काही सांगता नाही येत, पाणी पाऊस. का खाऊन टाकी ते लाडू? आणि राधा नाही दिसत आहे ना? आहे तिकडे मागे राधा ताई. आता चहा बिया झाला की नाही तर भांडे घासत असतील. नको घासा म्हटली तरी घासून राहिल्या. मग अशा नंदा पाहिजेत. नाही तर आमच्या इथले आहेत खाल्ली ताट समोरचे धुत नाही, उचलावं लागते. आंघोळ करा बाई म्हणावं लागते, पाणी काढून द्यावं लागते. बापा बापा काही सांगा नको. नाही बापा, राधा ताईच्या तसं काही नाही आहे. मला म्हणाल्या की लाडूला चारून द्या म्हणाल्या आणि आपण कामं करून राहिल्या. मी म्हटली मी कामं करते, तुम्ही चारून द्या म्हटली. नाही म्हणतात, मला माझ्या हाताने खात नाही म्हणतात. येतात तर करतात वगैरे कामं म्हणा, असं नाही की नाही करत म्हणून. आमच्या इथं कुठं बापा सगळं हातामध्ये द्यावं लागते. चहाचा कप तर पाण्याची ग्लास. मस्त बसून जातात दोघे बहिणी भाऊ, मस्त गप्पा गोष्टी मारतात. हा बनवा ना, तो बनवा, काही सांगा ना गो. हा बनवा वहिनी तर तो बनवा वहिनी, पण करू लागायला काही नाही. असा कंटाळा येते नाही. नाही तर काय, एकटीला करायला त्रास येते. नाही तर काय, करू लागायला पाहिजे ना. शांता, मी येतो वावराकडून. हो ठीक आहे ना. तर अजय शांताराम भाऊ पहा, मी तुमच्याकडेच आली होती ना. आता आली तर गोष्टांमध्येच राहिली. बोला ना वहिनी. खात फेकून द्याल का म्हटले. त्या चिकूच्या बाबांना 2-3 वेळा म्हटले जा विचारा ट्रॅक्टर खाली आहे का, तर 4-5 ट्राल्या होईल खात फेकून देतात का, तर विचारा म्हटली. तर आता पाहुण्या वगैरे होत्या तर काही आलेच नाही विचारायला. हो बरोबर आहे ना. आता बहिणी होत्या घरी आल्या, आता राधाच आली आहे तर मस्त करमते. कुठे जावंसं नाही वाटत. उद्या लावतो ना वहिनी. उद्या येतो मग, ट्राली लावतो उद्या. हो ठीक आहे ना. कसं मग पाऊस बिऊस आला तर जमणार नाही. हो ना, घरच्या खात कधी फेकाल? बाहेरच्याच खात फेकत बसाल आणि घरच्या मग राहील ना तसाच. तुमच्या हाताचा आहे का मग पाणी पाऊस? होते ना, होते. लागूनच पडते का पाणी? नाही तर का लागून पडते. नाही तर का मागच्या वर्षी असंच केलं, मग राहिला तो तसाच. मग नंतर ऊन तापली तेव्हा कुठं फेकलं मग. आता झाला ना फेकून खात. ठीक आहे भाऊ, उद्या मग आणा ट्रॅक्टर. हो उद्या घेऊन येतो ना. अरे वहिनी कधी आला तुम्ही? मी झाला ना आता 15 मिनिट झाला आले. तर का करत होती तर राधा? काही नाही वहिनी, ते थोडासे चहा वगैरेचे भांडे होते, घासून घेते म्हटले. कशाला घासली तर आता? वहिनी येणं घासला असतात ना तुझ्या. का होते भाऊ, थोडासेच तर होते भांडे. आता लाडूला चारून देत आहेत ना वहिनी, म्हणून म्हटलं घासून घेते, कशाला ठेवू. आराम कर बढिया. बस इथं आरामच तर करते भाऊ. कुठं कामं करते, वहिनीच तर करतात. जास्त कामं बिमं नाही करायचे, आराम कर बढिया. हो आरामच करते मी, नाही करू देत ना वहिनी कामं मला. अजो शांताराम भाऊ, शांताराम भाऊ. कोण आवाज देत आहे बाबा? हो येतो. बाबा लाडूनी नाही खाल्ला का वहिनी? नाही म्हणत आहे, आता 4-5 चम्मच खाल्ला फक्त. अशीच करते पोरगी ना, खातच नाही. काहून तर आता दूध वगैरे नाही पेत का? वरण भात चारते तर दूध नाही पेत ते लाडू? पेते ना वहिनी, दूधही पेते, पण कसा थोडासा भात वगैरे चारला, वरण भात खिचडी वगैरे बरा होते ना. आमच्या इथल्या आईच ना तिला चारतात, नाहीतर मग परीच्या हेवे नाही खाते. मग शांतताई राधाला घेऊन याल आमच्या इथं. हो येऊन ना येऊन. कधी येता मग? उद्या वगैरे येऊन. आज आता कुंताच्या घराकडे जाऊ म्हणते. ठीक आहे ना, या उद्या या. बसा बाबा, आता मी जाते. बस ना ललिता, आता किती दिवसाच्या नंतर आली आमच्या इथं. बस चहा वगैरे बनवते. नाही शांतताई, चहा वगैरे असू द्या. आता चहा झाला म्हणतं, राधानं भांडे वगैरे घासलं. असू द्या आता चहा वगैरे. मन आंब्याचीच वास येत आहे ना यांच्या घरी. तर आंबे आहेत वाटते. हो बेबी ताई, आंबे आहेत ना आमच्या घरी. असं माच टाकलाय वाटते. हो माच आहे आंब्याचा टाकला. मी आली तेव्हा ना असे खूप आंब्याची वास येत होते. आता तेवढे नाही येत आहे, पण बाहेरून आल्यावर खूप येते वास. मी म्हटले आंबे आहेत का पिकू टाकले म्हणून.
बाई लाडो का करते रे? जेव करते, जेव. भातू खात आहे? भातू खाते का? 4-5 चम्मच थोडासा वरण भात खाल्ला झाला म्हणते आता. किती खाईन म्हणा. नाही लाडो ये ना ताई, ये बस. आता येऊच म्हटलं आम्ही तिकडे. हो येणार होते का? मग बेकार चला आम्ही. नाही ताई आली तर चांगला झाला ना. भाऊजी आले आहेत ताई? नाही आम्ही चला बसने. नाही येऊ म्हणाले, मग नंतर येईन म्हणाले घ्यासाठी. हो बरोबर आहे, भाऊजी आले असते तर मग सोबतच तुला पण जावं लागलं असतं. हो थांबत नाही ना मी, म्हटले 4 दिवस थांबते. तू कोणासोबत आली तर आता? विशाल आला होता ना, विशाल सोबत आली. असं अरे बाई लाडो ये माझ्याकडे ये. थोडा वेळ नाही याची कोणता ते नवीन माणसाकडे थोडा वेळ नाही जात. बापा नाही पोरीबारी नाही आला ना? मुलांना नाही आणले का बेबी ताई? आले आहेत ना वहिनी, मुलं पण आले आहेत. का करता वहिनी? आम्ही ना येऊन गेलो होता त्या मोडीपर्यंत तुमच्या घराकडे यासाठी. हे गुड्डी आली बोलवायला, बबली पडली म्हणून. अजून वापस गेलो आम्ही. कुठून पडली? काही नाही खेळत होते तर पडली असेल. तिला थोडासाही लागला की नाही खूप रडते. मग आम्हालाही वाटलं जास्त लागला का बा, म्हणून मग गेलो आम्ही. जास्त लागला का? नाही थोडासा घसाटा लागला. टोंगऱ्याला पण लागला तर आग होते ना. खूप धिंगामस्ती करतात. आता माम्याच्या गावी सुट्ट्यांसाठी आले आहेत तर धिंगामस्ती करतील नाही तर का? चुपचाप बसून राहतील का? आता ते घरी तरी राहतात. कोणी मुलं तर वावरात जातात बाबा आंबे बिंबे जोडायसाठी. नाही तसा नाही आहे त्यांच्या. घरीच खेळतील, वाटल्यास घरात खेळतात. ऊन आहे तर. कधी आले तर बेबी? कालच आली वहिनी मी. हो का? कालच आले का? आताच ना राधाताई म्हणत होत्या, जाऊन म्हणत होत्या तुमच्या इथं चहा बियाचे भांडे गिंडे घासघूस केला. मला म्हणतात लाडोला थोडासा चारून द्या. मग जाऊन म्हणतात. बेकारच आला मग आम्ही. नाही ना चांगलं झालं ना आल्या तर. असं यायला पाहिजे बापा, बोलवायची वाट नाही पाहिलं पाहिजे. येशील बेबी आमच्या घरी कोणता? घेऊन येशील बेबीला? हो येऊ ना, उद्या येऊ. चला ठीक आहे बाबा, बसा तुम्ही, मी जाते आता. बसा ना ललिता ताई. कोणते काम आहेत आता घरी? ललिता ताई गेल्या का तुमच्या नंदा? दिसत होत्या ना. हो आजच गेल्या. असं घराकडे आणलंय नाही बसायसाठी? कुठंच कोणाच्याच घरी नाही गेल्या, फक्त त्या कावेरी ताईच्या इथं जेवण ठेवला होता त्यांच्या घरी गेल्या फक्त जेवण करायसाठी. सकाळी आलं होतं म्हणे ना गुड्डी, बबली सोबत आल्या होत्या दोघे बहिणी. हो आल्या होत्या ना, आल्या होत्या. लाडूला पकडला, लाडव लुडव केला आणि गेल्या. मग मस्त राहते गुड्डी जवळ. हो सांगत होती मम्मी, म्हणते लाडू माझ्याजवळ मस्त राहते म्हणते. पोरांना पाहते ना वहिनी हे लाडू. मोठ्या मुलींजवळ राहते मस्त. हो ना बाई, जवान पोरीबारी पाहते. आमच्याजवळ तर येतच नाही. येईल थोड्या वेळात येईल तुमच्याकडे पण. हो का? पिंकी काऊन नाही आले तर? कोणता? येत आहेत ना ताई, येत आहेत त्या. येत आहेत हातपाय वगैरे धुवून येत आहेत. आम्ही जातो म्हणाले तोपर्यंत. हो का? ताई का बनवत आहे? नाश्ता करते म्हटली. आता पोहे बी येत आहेत नाही. हे शेवयाचा चिवडा बनवते म्हटली. आता दे ना तर मी करू लागते. का करायचं आहे तर जा ना कोणता, बस तिकडे गोष्ट सांग. करते ना मी. जा बस. बसते ना ताई, दे ना पटापट, मी पण करू लागते. कांदे बिंदे मिरच्या काटू लागते. ताई उसवते का शेवईला तू? नाही मी उसवत नाही. मग कशी बनवते शेवयाचा चिवडा? थोडासा तेल टाकून ना शेवई होऊ देते आधी. ते उसवून बनवलं ना तर गिल्ल्या होतात. थोडासा तेल टाकून सेकलं ना शेवया, छान चिवडा जमते. असं फरफरा होते मस्त. आता इकडे बोलवली असती सगळ्यांना, पण इकडे ना खूप गरमी होते. तिकडे समोर कसा कूलर आहे तर बरं वाटते, चांगला थंडा. हो ना ताई, किती गरमी होते बाबा. हो तर म्हणूनच म्हटली दे, मी पटापट कांदे बिंदे कापून देते, मिरच्या आणि तू शेवयांना ते तेलामध्ये खुरपडते म्हणते ना, शेकून घे तेलामध्ये तू. ठीक आहे ना मग तशी कर मग. हो नाही तर का पटकन होते. मग तू पण बस. ताई मी का म्हणते, आज सायंकाळचं जेवण सगळ्यांच्या आमच्या इथं आहे. कशाला कोणतं सगळ्यांचं जेवण? राधा ताईच्या ठेवून दे वाटल्यास. का झालं तर ताई? किती दिवस झाला ताई आमच्या इथं तुम्ही जेवण नाही केले? कधी पण करतोच ना. नाही ताई, आई म्हणाल्या आणि गुड्डीचे बाबा पण म्हणाले सगळ्यांचं जेवण ठेव म्हणून. हो का? मम्मी आली का पिंकी? कोण आले? सगळे आले का तुम्ही? नाही मम्मी मीच आली. बाबा हे गुड्डी बबली हे नाही आले का? नाही मम्मी, ते दुकानामध्ये गेले ते गेई जण. कशाला गेले ते दुकानामध्ये? चॉकलेट घ्यायसाठी गेले ना. पप्पाजीनं पैसे दिला बबलीला, गेले. हो का? आणि पिंकी तुला कपडे नाही आहेत का घालायला? पॅन्ट लांब पॅन्ट घालणं नाही येत? हाफ पॅन्ट वरच आली इकडे. बरोबर आहे का होते का मम्मी? किती गरमी होत आहे. तसं आहे बेटा, आता मोठी झाली तू. हाफ पॅन्ट नाही घालायचं. लांबवाला पॅन्ट आहे ना तुझ्याकडे. बघ ना ग मावशी मम्मीला. का बघ म्हणते? काही नाही होत ना कोणता. काय होते? घालतात ना आता आजकालच्या मुली. आणि कुठं बाहेर गावी आहे का? हाय घरच आहे आपला. दुसऱ्याच्या घरी जाते तर घालून जाते ना लांबवाला पॅन्ट.
हो पण हिची आत्या का म्हणेल? काही नाही म्हणत ना, का म्हणणार आहे? अरे वा, शेवईचा नाश्ता बनवतात का मावशी? हो, शेवईचा नाश्ता बनवते म्हटले. द्या मावशी, मी बनवून देते. हो का, येते का तुला बनवता? हो येते ना. ठीक आहे ना, मग बनव बापा, बनवतो म्हणते तर. कोणता का ताई? मी काय म्हणते, तू सरबत बनवून फ्रीज मध्ये ठेवून दे आणि मी कांदे मिरच्या वगैरे कापून देते. पिंकी कसा बनवते शेवईचा चिवडा? शेवयांना उसवून देऊ की तेलामध्ये थोडासे होऊ देते? नाही मावशी, ते उसवल्या शेवयांचा चिवडा ना चांगला नाही होत, गिला गिला होते. हो, तेलामध्ये होऊ देते थोड्या शेवया. ठीक आहे ना, कर मग तशी. कुठे आहे मावशी कढई वगैरे? हो देते. ताई, निंबू वगैरे कुठे आहेत? फ्रीज मध्येच आहेत ना ठेवले, काढ निंबू. ये रे बाई लाडो, ये माझ्याकडे ये. चल चल, भुर 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 जाऊ, चाकी घेऊ चाकी. का म्हणते राधा? इंग्लिशच बोलते वा तुझी मुलगी तर. नाही म्हणते वहिनी, नाही येऊ म्हणते तुमच्यासोबत. बुबू पाहिजे म्हणते, बुबू. असा बुबू पाहिजे. आता तुझी मामी विचारत होती, वरण भात तर खाल्ली नाही आणि आता बुबू पाहिजे म्हणते. राधा खेळत नाही, अंगावरच राहते नसते. नाही ना वहिनी, खेळते. तिला मुलं पाहिजेत खेळायसाठी. मग मस्त खेळते. काल गुड्डी वगैरे आल्या होत्या, मस्त राहिली त्यांच्याकडे. हो ना, आता पिंकीच आली बापा. ह्या पोरी आल्याही नाही, दुकानात गेले आहे म्हणते. हा भाऊही ना कशाला पैसे देते तर माहित नाही. पोरींना पैसे मिळाले की बस दुकानच पाहतात. ताई आता वयच आहे ना तर त्यांच्या, लहान मुलांना पैसे दिसले की बस दुकानातच जातात. हे एवढीशी आहे तरी आपल्या आजीला बोट धरून तिकडे चल म्हणते. हो का? हो, सांगावं नाही लागत बा मुलांना. चल बापा, मी आले तर आता पाहुण्यांबरोबर पाहुणीच झाली मी. का झालं तर वहिनी, घरी कोणते काम आहेत आता? बसा ना बढिया. असं बसायला मिळते का? माहेरी बिहेरी गेले नाही का तुम्ही? गेली होती ना, गेली होती. लग्न होता, आता गेली होती. 2 दिवस राहिली. कोणाचं लग्न होता? माझ्या ना काकाच्या मुलाचं लग्न होता. असं मग आता उन्हाळ्याची नाही गेली आंबे खाण्याची? नाही बापा, कुठं मिळते जायला. गेला तर 2 दिवस नाही राहू देते तुमचे भाऊ. इकडे स्वयंपाक कोण करेल म्हणतात. तर भाऊला पण घेऊन जायचं ना सोबत. बेबी बाई, दोघांच्या नाही जमत. घरी ढोर आहे, वासरू आहे, पाहावं लागते ना सगळं. हो, ढोर वासरू राहिला तर नाही जमत म्हणा दोघांच्या. हो, जातो तर मग एका दिवसासाठी जातो, कोणालाही मग सांगून देतो. 1 दिवस कोणीही करतात. बाबा कोणता नाही झाला का चहा? किती वेळ आहे बाबा, जातो म्हटली घरी. तर जाऊ पण नाही दिला शांतताईनं. घरचे कामं बिमं तसेच आहेत ना, झाडझूड भांडे. झाला ना ललिता ताई? थांबा ना बापा, किती घाई सोडता तुम्ही. नाश्ता करत आहे ना ताई, नाश्त्याचा बनवत आहे. अरे बापा, नाश्त्याचा बनवून राहिले, उशीरच होईल मग. नाही आता होते ना, का उशीर होईल म्हणता? उद्या या ना सगळे जणी आमच्या घरी बसायला. बेबी बाई. हो, येऊ ना येऊ. दूध मागत असेल नाही राधा? हो, दूध मागत आहे. दे ना तिला दूध. पाजून घे. नाही ताई, आताच ते वरण भात खाल्ली आहे, आता दूध नाही देत. माझ्याजवळ बसली की तशीच म्हणते, बुबू बुबूच करते. म्हणून ना मी बहिणीला हिला धरून बसा म्हणत होते, मी नाश्त्याचा करते म्हणत होते. घरी ना आईकडे देऊन देते मी दिसले की बस रिंग रिंग करेल तर बुबू मागेल. आता गावीच राहणार होते का तुमच्या? हो, गावीच राहत. आता नाही गेलो आम्ही तिकडे. नाही, पहिले राहत होते की नाही बाहेर? हो, आधी राहत होता. आता हे लाडू झाली आहे तेव्हाची इकडे गावीच्या नाही म्हणतात. आई वगैरे आठवण येते म्हणतात लाडूची, आणि जा नाही ना करतात ना. तिथेही मग एकटा राहावं लागते. इथं कसे सगळे लोक आहेत घरचे, चांगलं वाटते. शांतताई, किती वेळ आहे? झाला तच आहे. पिंकी म्हणते जा, मावशी म्हणते बस म्हणते, मी आणते म्हणते, म्हणून मी आली इकडे. मग पिंकी बनवत आहे का वहिनी? मस्त सेंट येत आहे इकडे. हो, बनवत आहे, तेच बनवत आहे. नाही, माझी भाषी हलकायची आहे म्हणा तशी. दुसरे कामं करायला नाही पाहत पिंकी, पण खाण्या घेण्याचा बनवते वगैरे. भांडे बिंडे घासायला मोठा कंटाळा येते तिला. चांगला आहे ना वहिनी, खाण्या घेण्याचा आला पाहिजे ना मुलींना बनवता. आता भांडे वगैरे घासायला मोलकरीनच ठेवतात. कपडे धुवायला वॉशिंग मशीन राहते. खायच्याच आल्या पाहिजे चांगला बनवता. बनवते बापा, सगळंच बनवते ते. चांगला आहे ना कोणता? मस्त बसायला मिळते तुला. मग कुठं बसायला मिळते ललिता ताई? बनवते वगैरे, पण सगळं आवर करावं लागते ना. मग अजून का म्हणता बेबी बाई? काही तर नाही वहिनी, सगळं मजेतच. हो का? काय म्हणते तुमची सासूबाई वगैरे? आहेत सासूबाई, कामं बिमं करतात की नाही? मी राहिली तर कुठं कामाला हात लावतात. खायसाठी टणटणीत आहेत, कामं करायसाठी नाही. सोनू विशाल दिसत नाही, कुठे गेले? आहेत ना, घरीच आहेत. नाही दिसत नाही की नाही? झोपले आहेत ना दोघेही भाऊ. असा. मम्मी. अरे इकडे आहे मी समोर. अरे सोनू, ओळखते की नाही ओळखत? ओळखते ना आत्या, ओळखते. असं मी म्हटलं ओळखते की नाही बाबा. कधी आले आत्या तुम्ही? आताच आली बाबा. नाही आत्या, आमच्या इथं नाही म्हटलं. गावी कधी आले आमच्या? परवानाच आली ना. हो का?
सोनूला पाहिल्यानंतर पटकन उतरले ना आपल्या मम्मी जेवढे. चल लाडू जाऊ आपण. चॉकी चॉकी. बघ किती म्हणावा मी ये म्हटले चॉकलेट घ्यायला जाऊ म्हटले तर माझ्याजवळ नाही आले. आणि आता आपल्या भावासोबत मस्त हसत आहे. सोनू जा खेळव तिला. मम्मी दुकानात जातो ना लाडूला घेऊन. दुकानात जाते का? ठीक आहे जा. घ्या ना ते नाश्ता करा. कसा झाला तर सांगा मग. कसा होईल पिंकी? छानच झाला असेल. आणि शेवईचा नाश्ता आहे नाही? हो शेवईच बनवते म्हटली. आता पोहे वगैरे नव्हते घरी. बरं झालं वहिनी पोहे नाही बनवले तर. पोहे राहिले असते ना मी खाल्लीच नसते. हो शेवई कशी हलकी होते ना, पोहे जड होतात. मस्त 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 बनवली. मस्त बनवली पिंकी तू तर शेवईचा नाश्ता. काकू मी एकटीच नाही बनवली बा, मावशीनं पण बनवू लागला. मी कुठं बनवू लागली पिंकी, तूच तर बनवली. का मावशी मी फक्त फोडणी टाकली मग सगळं ऐता येतात तुम्हीच करून दिलं. हो तर फोडणीच मेन राहते ना पिंकी. तू पण घे ना पिंकी. हो घेते ना मावशी. पिंकी सगळ्यांना होईल का बेटा? सोनू आहे, विशाल दादा आहे आणि गुड्डी वगैरे बबली वगैरे येतात का? तर थोडा कमी कमी केली असते. आहे ना ग मम्मी? आहे होईल ना सगळ्यांना. पिंकी तू आणून घे बेटा आपल्यासाठी प्लेट. हो मावशी आणते ना. पाणी वगैरे आणते आधी. पाणी आणून घे आणि सोबत खाऊन घे. मग फ्रीज मध्ये आहे सरबत ठेवला तो आणून घेशील. हो मावशी आणते.